नमस्कार मंडळी. तर आज तुम्ही बघणार आहात मस्त अशी पनीरची चमचमीत भाजी. आणि हो मंडळी, ही भाजी जी तुम्ही बघताय ती 0 ऑइल आहे. अजिबात तेलाचा एकही थेंब न वापरता ही केलेली भाजी आहे. काल मी आपल्या चॅनलवर हेल्दी आणि शुगर फ्री असे ओट्सचे लाडू शेअर केलेले आहेत, तर नक्की जाऊन बघा, तुम्हाला ती रेसिपी नक्की आवडेल. आणि हो मंडळी, ही सुद्धा रेसिपी खूप अप्रतिम आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर जाता जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका भांड्यात एक छोटी वाटी दही घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. सोबतच काही मसाले घालायचे आहे. त्यामध्ये मी 1 चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे, म्हणजेच कांदा लसूण मसाला. तुम्ही जे कोणतं खात असाल ते घाला किंवा नॉर्मल लाल तिखट घालू शकता. सोबतच 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पूड, पाव चमचा हळद, फक्त इतकेच मसाले घालायचे आहेत. आता हे मसाले दह्यामध्ये छानपैकी मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे, अगदी एकजीव होईपर्यंत. दह्याच्या सर्व गुठळ्या फुटल्या पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर इथे मी एकदम बारीक चिरलेला कांदा, एक छोटा कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो, सोबतच आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे 1 मोठा चमचा भरून. आता हे सुद्धा चमच्याने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. ऑप्शनल आहेत, नको असतील तर तुम्ही स्किपही करू शकता. सोबतच इथे मी 200 ग्राम पनीर घातलेला आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथे मी कुठेही तेलाचा वापर केलेला नाहीये. छान असं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर अर्धा तास मॅरिनेट करायचं आहे, किंवा जास्त वेळ केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. अर्ध्या तासानंतर इथे मी ही मातीची हंडी घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही नॉर्मल कढईमध्ये ही भाजी करू शकता, काही हरकत नाही. तर मंडळी, मॅरिनेट केलेलं पनीर आपण डायरेक्ट ह्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे. सोबत त्यामध्ये अर्धी वाटी इथे पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला सुक्की भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी घालू नका, डायरेक्ट अशीच भाजी शिजवा. वरून भरभरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर फक्त 1 तेजपत्ता आपण असा वरून ठेवायचा आहे. आणि ही हांडी अशीच उचलून गॅसवर ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो फ्लेमवर याला उकळू द्यायचं आहे, अगदी 12 ते 15 मिनिटं. खूप अप्रतिम अशी मस्त अशी चव लागते मंडळी. तर मंडळी, 12 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी शिजून तयार आहे. आणि भाजी बघून कोणीही म्हणणार नाही की ह्या भाजीला अजिबात तेल घातलेलं नाही किंवा 0 ऑइल भाजी आहे. डाएट करता तर ही रेसिपी खूप अप्रतिम आहे. तुम्ही डाएटमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर मंडळी, तयार आहे आपली मस्त अशी 0 ऑइल पनीरची भाजी. तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, मी ह्या पनीरच्या भाजीसोबत हेल्दी असे पालकची चपाती केलेली आहे की नाही, अप्रतिम असा डाएट मेनू. तर मंडळी, जाता जाता व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि जे कोणी तुमचे रिलेटिव्ह, फ्रेंड्स वगैरे डाएट करत असेल त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा, त्यांना नक्कीच आवडेल आणि नक्की ट्राय करून बघा. तर मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्की ट्राय करा.